नाही साखर नाही गूळ, अगदी कोणीही खाईल असे आपले हे पौष्टिक लाडू आहेत. अगदी शुगर फ्री, करायला अगदी सोपे आहेत, अगदी टेस्टी लागतात आणि अगदी भरपूर दिवस हे तुमचे लाडू राहतील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी. चला तर सर्वप्रथम आपण साहित्य पाहू. त्यासाठी 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी शाबू, काजू, बदाम, मगजबी आणि मनुके, त्याचप्रमाणे अर्धी वाटी राजगिरा, अर्धी वाटी तूप आणि वासासाठी आपण इथे 3 वेलची, जायफळ आणि सुंठ घेतलेले आहे. आता या वाटीमध्ये गोड पदार्थ म्हणजे साखर किंवा गूळ नाही, आपण घालणार आहोत 1 वाटी भरून. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल. चला तर सर्वप्रथम आपण कढईमध्ये शाबू घालणार आहोत आणि ही शाबू छान भाजून घ्यायची. आता ही शाबू कशी भाजायची तर अशा प्रकारे कॉटनचं कापड घ्यायचं, गॅस लो ठेवायचा आणि अशा प्रकारे हलवत राहायचं. अशा प्रकारे हलवली ना शाबू की छान शाबू फुलते, खायला खूप छान टेस्ट लागते. अशा प्रकारे शाबू भाजा. अगदी 5 मिनिटात छान शाबू भाजले जाते. आता हे एका प्लेटमध्ये काढून गार होण्यासाठी ठेवायची. आता याच कढईमध्ये आपण राजगिरा भाजणार आहोत. आता राजगिरा एकदम घालायचा नाही तर अगदी थोडा थोडा घालायचा आणि पुन्हा कापडाच्या सहाय्यतेने अशा प्रकारे हलवायचा. असा हलवला की राजगिरा छान फुलला जातो आणि थोडा हा राजगिरा भाजताना बाहेर येतो. तो अशा प्रकारे कापडाने भाजला ना की बाहेर जास्त येत नाही आणि हा फुलला जातो छान. अशा प्रकारे राजगिरा भाजून घ्यायचा. स्लो गॅस ठेवायचा आणि राजगिरा भाजून घ्यायचा. पाहू शकता छान असा राजगिरा फुललेला आहे आणि हा राजगिरा भाजलेला लगेच कढईमधून काढून घ्यायचा, नाहीतर खाली लागू शकतो, करपू शकतो. त्यासाठी लगेच प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवायचा. अशा प्रकारे सर्व राजगिरा आपण भाजून घेतलेला आहे. आता त्याच कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, तेही छान भाजून घ्यायचे. शेंगदाणे छान भाजले की अगदी बदामाची चव येते. त्यासाठी शेंगदाणे छान भाजायचे स्लो गॅसवरती. हे जे टर्पल आहे ते अगदी अलगद निघतं छान भाजल्यानंतर. त्यासाठी स्लो गॅसवरती शेंगदाणा भाजायचा. तोही एका प्लेटमध्ये काढून ठेवायचा थंड होण्यासाठी. त्यानंतर बदाम ही छान भाजून घेणार आहोत आपण. आता ही सर्व भाजण्याची प्रोसेस स्लो गॅसवर करा, जेणेकरून आपलं हे पदार्थ करपणार नाहीत. त्यानंतर काजू आणि मगजबी, तेही गॅस बंद केला तरी चालेल, फक्त गरम कढईमध्ये अशा प्रकारे हलवून घ्यायचे. लगेच मगजबी आणि काजू भाजतात, त्यामुळे गॅस बंद केला तरी चालेल. अशा प्रकारे आपण हे सर्व साहित्य भाजून घेतलेले आहे. शेंगदाणे, बदाम, काजू, मगजबी, अशा प्रकारे पूर्ण आपण राजगिरा हा फुलवून घेतलेला आहे. पाहू शकता इथे मी मनुके एवढे वापरलेले आहेत. काजू, बदाम, मनुकेची तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता यामध्ये. आता सर्वप्रथम लहान भांडे घ्यायचं मिक्सरचं आणि तेही कोरडे, त्यामध्ये शाबू घालायचे आणि बारीक वाटून घ्यायची. आता हे वाटण तयार करताना यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही, अशा प्रकारे कोरडीच वाटून घ्यायची. आता ही एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायची. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे आणि बदाम हे घालून मिक्स करणार आहोत. इथे काजू किंवा मगजबी घालायची नाही, कारण काजू आणि मगजबी लगेच बारीक होतात आणि हे शेंगदाणे आणि बदाम एकत्र घालायचे. आता हे एकाच प्लेटमध्ये ठेवलं तरी चालेल सर्व वाटण केलेलं साहित्य. आता मगजबी आणि काजूही अशा प्रकारे थोडेसे दरदरे आपण वाटून घ्यायचं. अशा प्रकारे आता आपण इथे गूळ किंवा साखर घालणार नाही. 1 वाटी खजूर घेतलेली आहे आणि मनुके. इथे तुम्ही खजूरची क्वांटिटी वाढवू शकता. तुम्हाला थोडेसे जास्त गोड पाहिजे असतील तर तुम्ही इथे थोडेसे खजूर वाढवू शकता आणि मनुकेही वाढवू शकता. अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे. आता आपण जो राजगिरा फुलला होता तो अशा प्रकारे थोडासा घोळून घ्यायचा, कारण थोडासा राजगिरा कुठे तरी भाजलेला राहतो आणि हा न भाजलेला राजगिरा आपण अशा प्रकारे काढून घ्यायचा. हे जर तुम्ही असेच राजगिरा लाडूमध्ये घातला
तर लाडू थोडासा कचकचित लागतो, त्यासाठी काढून घ्यायचं. आता आपण वासासाठी सुंठ, जायफळ आणि वेलची घालत आहे. आता आपण अशा प्रकारे हे बारीक करून घालायचं. सुंठ अगदी थोडीशी घालायची आणि जायफळ ही थोडंसं घालायचं. आता आपण इथे वेलची ही 3 सोलून घेतलेली आहेत. आता इथे थोडीशी साखर घालायची आणि ही वेलची बारीक करून घ्यायची. जर तुमच्याकडे वेलची पावडर असेल तर तुम्ही यामध्ये डायरेक्ट वेलची पावडर घालू शकता. कमी वेलची असते त्यावेळी थोडंसं अशा प्रकारे साखर घालायची आणि बारीक करून घ्यायची. अशा प्रकारे वेलची, जायफळ आणि सुंठचं आपण पावडर तयार करून घेतलेली आहे. आता कढईमध्ये अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. ते थोडंसं वितळलं की त्यामध्ये आपण हे बारीक केलेलं सर्व साहित्य यामध्ये घालायचं. सर्वप्रथम आपण यामध्ये बारीक केलेली शाबू, काजू, बदाम याची पावडर सर्व घालायची आणि थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर यामध्येच आपण राजगिराही घालायचा फुलवलेला, तोही अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा. त्याचप्रमाणे यामध्ये आपण खजूर आणि मनुके जे बारीक केले होतं ते घालायचे. इथे तुम्हाला खजूर घालायचे नसेल तर तुम्ही गूळ ही घालू शकता वितळून. अशा प्रकारे खजूर घालून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. आता यामध्येच आपण वासासाठी वेलची, जायफळ, सुंठ याची पावडर घालायची. आता हे साहित्य एकत्र झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता हे थोडंसं गरम असतानाच आपण हे मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे हाताने काजू आणि हे सर्व पदार्थ आपण मिक्स करून घ्यायचे. जी खजूर आपली मोठी होती ती अशा प्रकारे एकजीव करून घ्यायची, जेणेकरून लाडू छान वळा येतात. अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतलं की आता तुम्ही अशा प्रकारे लाडू वळून घेऊ शकता. गरम असताना लाडू वळला की छान वळला जातो. अशा प्रकारे तुम्ही हा लाडू तयार करून घेऊ शकता. आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत. यातीलच पाहू शकता असे छान लाडू वळले जातात आणि तुमच्या मुलांना जरूर द्या. अगदी पौष्टिक लाडू आहेत आणि अगदी भरपूर दिवस हे लाडू राहतात. अगदी सोपी पद्धत आहे, जरूर करून पहा. आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत. तो म्हणजेच तेच मिश्रण घ्यायचं आणि त्यामध्ये चॉकलेट सिरप घालायचा. जर हा चॉकलेट सिरप नसेल तर तुम्ही डार्क चॉकलेट वितळून घातलं तरी चालेल. आता इथे फक्त मी 10 रुपयाचा हा साचा होता. हे मिक्स करून घ्यायचं आणि याचे लाडू वळून घ्यायचे. अगदी खूप छान टेस्टी लागतात. मुलांना तुमच्या जरूर आवडतील असे हे पौष्टिक लाडू आपण तयार केलेले आहेत आणि ही लाडू अगदी भरपूर दिवस तुमचा राहू शकतो आणि छान हे लाडू वळा येतात. अशा प्रकारे लाडू हा वळून घ्यायचा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तयार आहेत आपले पौष्टिक लाडू. अगदी भरपूर दिवस हे लाडू तुमचे राहू शकतात आणि मुलांना तुमच्या जरूर करून द्या. त्याचप्रमाणे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये साहित्य आणि खर्चही दिलेला असतो. अशा प्रकारे आपले लाडू तयार आहेत. चला पाहू खर्च आणि साहित्य. इथे साहित्य पाहू शकता. त्याचप्रमाणे फक्त आपल्याला 70 रुपये खर्च आलेला आहे. भरपूर लाडू तयार झालेले आहेत घरच्या घरी. आणि ही रेसिपी आवडली असेल तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा.